सुरू झाले आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे. CET सेलच्या साईडला या साईडवर आल्यानंतर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीसुद्धा सुरू झाले आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना MBA करायचं आहे ते विद्यार्थी CETचा फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी CETचा फॉर्म भरतील, CETची एक्झाम देणार, तेच विद्यार्थी MBAसाठी इलिजिबल असणार आहे. कारण MBAसाठी CET ही इम्पॉर्टंट आहे. तर बघू शकता CET एक्झामिनेशनचं सेकंड नंबरचं जे लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे स्टार्टिंगला आणि त्यानंतरच आपण लॉग इन करू शकणार. तर ID आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला न्यू यूजर रजिस्टर इथे ऑप्शन दिलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ID आणि पासवर्ड हा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे आपला फॉर्म असेल तो आपण त्या लॉग इनमधून फिल करू शकू. तर याप्रमाणे संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची. यामध्ये फर्स्ट नेम, सेकंड नेम, त्यानंतर लास्ट नेममध्ये सरनेम येणार, ईमेल ID टाका. त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे, म्हणजे तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ टाका आणि सर्वात खाली रजिस्टरचं ऑप्शन आहे. याप्रमाणे संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर फिल करा आणि ईमेल ID ही अचूक असली पाहिजे, कारण ईमेल IDवर एक लिंक सेंड करण्यात येते. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मेल IDवर एक मेल येईल. तो मेल तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी व्हेरीफाय करतील तेच विद्यार्थी लॉग इन करू शकणार आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला परत साइन इन करायचा आहे. जो ईमेल ID तुम्ही दिला होता तो ईमेल ID आणि त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केला तो पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा. ईमेल ID व्हेरीफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. साइन इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल. यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन नेक्स्ट टाईम आपल्याला यावरच चेक करायचे. हॉल तिकीट, स्कोर कार्ड, कंप्लेंट वगैरे सर्व यावरच करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सर्वप्रथम पार्ट 1 म्हणजे प्रोफाईल रजिस्टर करायचं आहे. तर प्रोफाईलचं जे ऑप्शन दिलेलं आहे सेकंड नंबरचं तिथे क्लिक करायचं आणि त्यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. यामध्ये वडिलांचे नाव, जेंडर, रिलिजियन, रिजन, मदर टंग, मराठी हिंदी जे असेल, नॅशनॅलिटी, फॅमिली इन्कम जेही तुमचं फॅमिली इन्कम असेल, त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, याप्रमाणे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला सर्वप्रथम फिल करून घ्यायची आहे. आणि आपण करत आहे पार्ट 1 फिल, हा अतिशय गरजेचा आहे. आणि यामध्ये जी इन्फॉर्मेशन देणार ती इन्फॉर्मेशन अचूक असली पाहिजे, चूक असता कामा नये. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस असेल परमनंट ॲड्रेस तो इथे तुम्हाला नमूद करायचा आहे. यामध्ये डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड आणि एक तुम्ही अल्टरनेट नंबरसुद्धा टाकू शकता. जो एक्स्ट्रा नंबर असेल तुमच्याकडे असेल तर तुमचा टाका किंवा फॅमिलीचा टाका. त्यानंतर करस्पॉन्ड ॲड्रेसमध्ये जर सेम असेल तर तिथं चेकबॉक्सला क्लिक करा. वेगळा असेल तर इथे तुम्ही सुद्धा टाईप करू शकता. जसं आता आपण परमनंटमध्ये सेट केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे सुद्धा सेट करू शकता. अदर डिटेल्समध्ये बघू शकता. डोमेसिल इन महाराष्ट्र यस करणं गरजेचं आहे. मायनॉरिटी असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. हँडिकॅप असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर 10वी कोणत्या वर्षी पास आहे, पर्सेंटेज किती आहे, कोणत्या बोर्डमधून पास आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, आणि त्यानंतर तुमचं स्टेट कोणतं होतं याप्रमाणे. त्यानंतर इथे 12वी अपेरिंग आहे का तर इथे नो करा, कारण MBAवाले विद्यार्थी 12वी पास असल्यामुळे. त्यानंतर सेम तसंच कोणत्या वर्षी पास आहे इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या बोर्डमधून पास आहे, त्यानंतर CGPA होता की पर्सेंटेज होते. त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे मार्क्स तुम्ही अचूक टाका, कारण मार्क्स चुकता कामाने. ही इन्फॉर्मेशन तुमची डायरेक्ट पार्ट 2 मध्ये ॲड होणार आहे, त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसली पाहिजे. संपूर्ण अपडेट करा. संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर सेव्ह चेंजेसचं ऑप्शन आहे, तर यामध्ये तुम्ही सेव्ह करा, जेणेकरून तुम्ही दिलेली माहिती 10वी 12वीची डाटा अपडेट सक्सेसफुल येऊन जाणार. हे झालं आहे तुमचं पार्ट 1 रजिस्ट्रेशन. पार्ट 1 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता करणार आहे आपण पार्ट 2. पार्ट 2मध्ये आपण डायरेक्ट CETसाठी अप्लाय करणार आहे, म्हणजे CETचा फॉर्म फिल करणार आहे. तर पार्ट 1 हा संपूर्ण CETसाठी सेम असणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना CET द्यायचे ते विद्यार्थी पार्ट 1 फिल करणार. तर CET रजिस्ट्रेशनचं 1 नंबरचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण आता आपली MBAसाठी जेही CET आली आहे ते फिल करणार. बघू शकता PGमध्ये MBA CET 2025 रजिस्टर नावचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर यावरती आपण आलेलो आहे. यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये जी परीक्षा शुल्क असणार आहे तुमची ते बघा. तर ओपन कॅन्डिडेटला 1200 रुपये चालान असणार आहे, आणि जेही SC ST OBC कॅन्डिडेट आहे त्यांना 1000 रुपये चालान असणार आहे CETच्या फॉर्मचे. फोनपेवरून किंवा डेबिट कार्डवरून तुम्ही हे पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे यावरती दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करून घ्या आणि खाली दिलेल्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीडला क्लिक करा. तर आता आपण आपला फॉर्म फिल करत आहे. जी पार्ट 1 मध्ये इन्फॉर्मेशन दिली होती ती डायरेक्टली इकडे आलेली आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये कुठे काही चेंजेस असेल तर तुम्ही बॅक जाऊन पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन जे केलं होतं आपण त्यामध्ये एडिट करू शकता, कारण
ही इन्फॉर्मेशन तुमची लॉक झाल्यानंतर तुम्ही पार्ट 1 एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे इथे दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर आहे का हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये तुमचा ॲड्रेस, जन्मतारीख, इन्कम, मातृभाषा संपूर्ण अपडेट चेक करा आणि संपूर्ण अपडेट बरोबर असेल तर खाली ॲड्रेसच्या लाईनमध्ये सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला चेक करणं आहे. यामध्ये दिलेला ॲड्रेससुद्धा चेक करून घ्या. सर्वात खाली दिलेला सिक्युरिटी पिन टाईप करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म रजिस्टर होऊन जाणार आणि तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दिला जाणार आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही नोट करू शकता आणि जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक तुम्हाला OTP आला असेल. तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा. बघू शकता तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला आहे MBA CET कडून. तर बघू शकता यामध्ये संपूर्ण जे स्टेप दिलेले आहे आपण 1 नंबरची कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर बाकीच्या 8 स्टेप आहे हे आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. तर यामध्ये आता आपल्याला स्टेप 2 वर क्लिक करा जेणेकरून आपण स्टेप 2 कंप्लीट करणार. यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आहे. जी तुमची कास्ट असेल SC ST OBC ओपन, यामधून तुमची जी कास्ट आहे ती सिलेक्ट करा. आमची ओपन आहे, मी ओपन सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येत आहे तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर इथे तुमची कास्ट कोणती आहे तुमची कास्ट नमूद करा. अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून घ्या. त्यानंतर खाली विचारण्यात येत आहे की ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर बघू शकता 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन जी आपण पार्ट 1 मध्ये दिलेली होती ती इन्फॉर्मेशन इथे पुन्हा तुम्हाला दिसून पडत असेल. ती इन्फॉर्मेशन एकदा चेक करा. प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तर काही हरकत नाही आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला करायची आहे डिग्रीची इन्फॉर्मेशन ॲड, कारण MBAसाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी फायनल इयरला असेल ते विद्यार्थी इलिजिबल आहे. यामध्ये बघू शकता ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन, पास असेल तर पासवर क्लिक करा किंवा फायनल इयरची एक्झाम द्यायची असेल, बाकी असेल फायनल इयरला असेल तर तुम्ही तिथं अपिअरिंगचं ऑप्शन चूज करू शकता. आम्ही पास असल्यामुळे तिथे पास चूज केलेला आहे. त्यानंतर पासिंग इयर चूज करा. जेही तुमचं पासिंग इयर असेल तुमच्या मार्कशीटवर लिहिलेलं आहे तिथून पासिंग इयर चूज करा. त्यानंतर कोर्स ड्युरेशन, जोही तुमचा कोर्स ड्युरेशन 3 वर्षाचं होतं की 4 वर्षाचं होतं तुमची डिग्री. त्यानंतर BA BCom BSc जे काही तुमचं एज्युकेशन असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. इथून सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं आहे की तुमचे पर्सेंटेज होते की CGPA होते. तर तुमच्या मार्कशीटवर चेक करा. जेही असेल पर्सेंटेज असेल तर मार्क्स टाका. CGPA असेल तर तुमच्या मार्कशीटवर CGPA सुद्धा दिलेला आहे. तो CGPA तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला जो CGPA मिळाला आहे तो CGPA टाका. आउट ऑफ CGPA आणि तुमचे पर्सेंटेज किती कॅल्क्युलेट होते ते पर्सेंटेज टाका. त्यानंतर इथे अवॉर्ड म्हणजे फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, इथून तुम्हाला चूज करायचं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा. जर बरोबर असेल तर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून 4 सेंटर चूज करायचे आहे. तुम्ही तुमच्या जवळपास जेही डिस्ट्रिक्ट असेल यामध्ये दिलेले तिथून तुम्ही 4 सेंटर सिलेक्ट करा. जवळचे तुम्ही करू शकता. 4 सेंटर टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथून फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट जे आहे हे अपलोड करायचे इथे म्हणजे ID प्रूफ, पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. तर जेही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते इथून सिलेक्ट करा आणि फाईल अपलोड करा. स्कॅन कॉपी PDF असणं गरजेचं आहे. फाईल अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता. PDF स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन संपूर्ण प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारची मिस्टेक असेल तर तुम्ही बॅक जाऊन एडिट करू शकता, परंतु संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. यामध्ये सर्व पासिंग इयर, मार्क्स वगैरे, पर्सेंटेज वगैरे सर्व चेक करा. तुम्ही टाकलेले सेंटरसुद्धा चेक करा आणि सर्व बरोबर असेल. खाली दिलेला पासपोर्ट फोटो, सिग्नेचर हे सुद्धा तुमची बरोबर असेल तर तुम्ही सर्वात खाली प्रोसीड फॉर पेमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्ही क्लिक करू शकता. आणि प्रोसीड फॉर पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुमचे फी असेल कास्टनुसार ती फी, जसे की ओपन कास्टला 1200 रुपये चालान आहे तर 1200 रुपये तुम्ही फोनपेवरून करू शकता किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डवरून करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे CETचे रजिस्ट्रेशन करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची जे प्रिंट आहे ही तुमच्यासमोर येऊन जाणार आणि प्रिंट आल्यानंतर ती प्रिंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. CETचा जे एक्झाम डेट आहे त्या दिवशी त्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येईल. हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून तुमची एक्झाम देऊ शकता. तर या प्रकारे CET 2025साठी रजिस्ट्रेशन करू शकतात. जे विद्यार्थी CET देतील तेच विद्यार्थी MBAसाठी ॲडमिशन घेऊ शकणार आहे, कारण MBAसाठी CET ही इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थी CETचा फॉर्म भरू शकतात. तर CETचा फॉर्म भरून घ्या व CETबद्दल
जेही अपडेट असेल आणि MBA बद्दल जेही काउन्सिलिंग असेल, डॉक्युमेंट लिस्ट असेल, संपूर्ण अपडेट तुम्हाला दरवर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिल्या जातात. यावर्षीसुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, कारण काही अपडेट ह्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येतात. तर MBA CET 2025साठी याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर CET बद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.